नवयुग मित्र मंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे व समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आज 21व्या वर्षात पदार्पण करत नवरात्रीच्या मंगल प्रसंगी अधिक दृढ झाली आहे। नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असून भाविक भक्त मोठ्या संख्येने श्रद्धेने इथे नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण होतात। नवयुग मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालते। या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात, त्यामुळे येथे एकोप्याचे वातावरण दिसून येते। मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांचे विभागात सलोख्याचे संबंध असल्याचे जाणवते। उत्सवाच्या 7व्या दिवशी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ईसीजी तपासणी, रक्त चाचणी, शुगर तपासणी, डॉक्टरांचा सल्ला तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी अशा विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। या प्रसंगी माजी नगरसेविका स्नेहा आमरे, नवयुग मित्र मंडळ संस्थापक रमेश आमरे, डॉक्टर सागर आमरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सेवा पंधरवडा जो चालू आहे, जे नरेंद्र मोदी साहेब जो आहे त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा 2025, त्या अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात, हेल्थ कॅम्प्स, त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतो की हे हेल्थ कॅम्प जे आहेत ते भाजपातर्फे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जातात। तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत। तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता। आता आपण जसं बघाल तर रोगाचे निदान हे करणं एका कॅम्पने हे पॉसिबल होत नाही, तर हा एक जस्ट प्रयत्न आहे। तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं, त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं, ब्लड प्रेशर चेकअप झालं, तर बेसिक टेस्ट ते केले जातात। कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचे निदान हे लगेच होत नाही, तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल म्हणजे जागरूकता वाढेल, म्हणून हा एक प्रयत्न त्या भाजपातर्फे या कॅम्पतर्फे केला गेलेला आहे। तसेच मी म्हणेल तर आपण जर बघाल तर पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झालेली आहे। तर पूर आलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्याकडून पण आमच्या मंडळातर्फे पण आम्ही मदत ही आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे। आणि आता हा कॅम्प जो आपण ठेवलेला हा प्रभागासाठी ठेवलेला आहे, पण मग सकाळपासून जी पावसाची सर ही चालूच आहे, त्यामुळे थोडंसं कॅम्पवर पण परिणाम झालेला आहे। जे आमचे पेशंट येणार होते ते पण थोडेसे पावसामुळे थांबले गेलेले आहेत। तरी पण आता आपण हा कॅम्प पूर्ण दिवसभर ठेवलेला आहे, तर बघू 2 वाजेपर्यंत आपण हा मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला आहे, तसेच चेकअप ठेवलेला आहे। तर 2 वाजेपर्यंत वाट बघूया। जेवढेही पेशंट येतील, आपण कसं की दरवर्षी आपण हा कॅम्प ठेवतोच। मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे, कॅन्सर तज्ञ असल्यामुळे कॅम्प आणि तसेच मदत आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट करतच राहिलो। आपल्याला ही साथ आता सीएम जे आपले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे आपल्याला ही प्रोव्हाइड केलेली आहे मदत। तर आरोग्यासाठी मदत म्हणून आपण हा कॅम्प ऑर्गनाइज केलेला आणि नवरात्र हे म्हणजे महिलांसाठी हा महिलांचा सण आहे, तर महिलांसाठी आपण मोफत मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवला होता। एवढंच मी सांगतो। आयकॉनिक रेमंड ग्रुपच्या एथनिक वेअर विभाग एथनिक्स बाय रेमंडने आपले फ्लॅगशिप स्टोअर लेकशोर मॉल ठाणे येथे भव्य उद्घाटन सोहळ्यात सादर केले। 100 वर्षाहून अधिक परंपरेला सुरुवात झालेल्या शहरातच या ब्रँडचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाल्याचे पाहायला मिळाले। या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता अमित साध यांनी उपस्थित राहून स्टोअरचे उद्घाटन केले। रेमंडच्या नेतृत्वकारी टीमसोबत त्यांनी विशेष वॉकथ्रू केला। 18 मॉडेल्सनी सादर केलेल्या आकर्षक एथनिक पोशाखांनी फॅशन शोला अधिक रंगत आली। कॉकटेल कलेक्शनमधील सौम्य गुलाबी रंगाचा इंडो वेस्टर्न पोशाख परिधान केलेल्या अमित साध यांनी नजरा खिळवून ठेवल्या। रेमंडच्या कंपनीने गेल्या 100 वर्षापासून भारतीय पुरुष फॅशन क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे। सध्या एथनिक्स बाय रेमंडकडे देशभरात 70 शहरांमध्ये 140हून अधिक एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स आहेत। शेरवानी, बंदगला, कुर्ता, फेस्टिव्ह बंडी,
इंडो वेस्टर्न पोशाख आणि ॲसेसरीज अशा सर्व प्रसंगांसाठी, लग्न समारंभ, उत्सव, पूजाविधी किंवा इतर आनंद सोहळ्यांसाठी संपूर्ण कलेक्शन येथे उपलब्ध आहे. या प्रसंगी रेमंड ग्रुपचे चीफ बिझनेस ऑफिसर विपुल माथुर म्हणाले, एथनिक्स बाय रेमंड ही केवळ फॅशन नाही तर एक संस्कृती अभिव्यक्ती आहे. आजच्या पिढीसाठी पारंपरिक पोशाख अधिक सुलभ, आकर्षक आणि साजरे करणारे तसेच आमचा दृष्टिकोन आहे. हे स्टोअर परंपरेला आधुनिक रूप देत भारतीयतेचा उत्सव साजरा करते. अमित साध म्हणाले, एथनिक्स बाय रेमंड हा परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. भारतीय वारसा जपत सध्याच्या काळाशी जुळणारी ही स्टाईल मला अतिशय भावते. प्रत्येक पुरुषाला येथे त्याच्या व्यक्तिमत्वाला अनुरूप असा पोशाख मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानाअंतर्गत आई बाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षापुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका सौ नम्रता जयेंद्र कोळी आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार 27 सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, भाजप नौपाडा मंडळ अध्यक्ष रुशाली वाघुले, रक्षा यादव, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सचिन केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. आयोजक माजी नगरसेविका सौ नम्रता जयेंद्र कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत. त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते. कोळी दाम्पत्यांनी आज दिलेली आधाराची काठी खरंच त्यांची आधार बनणार आहे. आज गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक म्हणाल्या. आम्ही विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवित असतो. गेल्या 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोहोचपावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी यांनी सांगितले. आज नम्रता कोळी, जयेंद्र कोळी आणि भारतीय जनता पार्टीची आमची संबंध या भागातली टीम यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते सुद्धा गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात आलाय. ज्येष्ठ मंडळींना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक बॅग, हिटिंग बॅग जी आहे ती देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना लागते. अशा जवळजवळ 1000 ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी याचं वाटप करण्यात आलंय. मला वाटतं की महागिरी पासून ते संबंध हा प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी वह्या वाटप असेल, पुस्तकांचं वाटप असेल, निरनिराळ्या आवश्यक वस्तूंचं, छत्र्यांचं वाटप असेल, काठी वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल. आणि हेच खरं काम आहे की अनेक प्रकारे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आणि गोरगरीब विद्यार्थ्यांकरता हे सगळं आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा 17 सप्टेंबर पासून जो सुरू झालेला उपक्रम आहे तो या निमित्ताने पण हा कार्यक्रम यांनी आयोजित केलाय.
मी निश्चितपणे त्यांचं पण अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन. आणि काही मंडळी काही वेळेला काय असतं की निवडणुका आल्या की कामाला लागतात, पण ही मंडळी जी आहे, नम्रता असेल, जयेंद्र असेल, आता आमचं हे संजय वाघुले पण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ही 365 दिवस निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ठाणेकर जाणून आहेत. त्याच्यामुळे ते ठाणेकर त्यांच्यावर निश्चितपणे कायमस्वरूपी विश्वास टाकतात. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात फार्मासिस्ट हाच मुख्य दुवा असतो. तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतीमध्ये मिळणाऱ्या दर्जाहीन औषधांना न भूलता औषध तज्ञ फार्मासिस्ट कडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा, अन्यथा आरोग्याला धोका संभावतो, असे जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी केले. जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजन केला होता. यावेळी मान्यवर वक्त्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमाला ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे, ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, रमेश चौधरी, मुंबई झोनचे खजिनदार विजय सुराणा, PWAचे सचिव सुनील छाचेड, CATTDचे अध्यक्ष दीपक देशमुख आणि खजिनदार गणेश शेळके आदींसह अनेक मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येने फार्मासिस्ट उपस्थित होते. आरोग्य सेवेतील फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात पार पडला. यावेळी पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचे आरोग्य, सुरक्षितता आणि औषध खरेदी ते औषध सेवनापर्यंत फार्मासिस्टची भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केली. सध्या बाजारात सुरू असलेल्या डिस्काउंट वॉरचा फटका औषध व्यवसायाला बसत असल्याच्या मुद्द्यावरून मान्यवरांनी भाष्य व्यक्त केले. अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेदारपणा नसतो, याकडेही या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आले. फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णांकरिता केंद्रबिंदू असतो. आता तर नवीन जीएसटी प्रणालीमुळे औषधांच्या किमतीही 7 ते 10% कमी झाल्या आहेत. तेव्हा नागरिकांनी फार्मासिस्टकडे दर्जेदार औषधांचाच आग्रह धरणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी स्पष्ट केले. मी श्री अतुल अशोकराव आहेरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद. आज 25 सप्टेंबर म्हणजे फार्मासिस्टसाठी फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन करणे. सोसायटीमध्ये आज बघितलं असेल की सगळ्या फॅसेट्सला त्यांची ओळख आहे आणि फार्मासिस्ट म्हणून फार्मसीची ओळख सोसायटीला होण्यासाठी जगभरामध्ये आम्ही 25 सप्टेंबर हा फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करत असतो. ह्या दिवशी आम्ही तमाम भारतातील जे काही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत त्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला फार्मासिस्ट दिनाच्या सर्व फार्मासिस्टसाठी शुभेच्छा देतो.